नमस्कार मित्रांनो, मी किशोर चव्हाण आणि आपण पाहत आहात टीचर हेल्प सेंटर हे YouTube चॅनल। मित्रांनो, हे चॅनल आणखीन देखील आपण सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब या लाल बटनावर टच करून आपण हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉनला टच करून सर्वात प्रथम नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर आपण प्राप्त करू शकता। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शालेय माहिती संगणकीकरण प्रपत्र म्हणजेच युडाइस जो आहे तो ऑनलाइन कसा आणि कुठे भरावा। युनिफाईड सिस्टीम जी आहे म्हणजे युडाइस जो आपण ऑफलाइन भरत होतो तो ऑफलाइन युडाइस आता ऑनलाइन कसा भरावा याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत। मित्रांनो, याचे एकूण 9 भाग आहेत, म्हणजे 9 भागामध्ये हा युडाइस आपल्याला काय केलेला आहे, विभागला गेलेला आहे। या व्हिडिओची लेंथ फार मोठी होईल म्हणून आपण याच्यामध्ये आपण वेगवेगळे टप्पे करणार आहोत। प्रथमतः आपण पहिल्या टप्प्याची आज माहिती घेणार आहोत, म्हणजेच हा व्हिडिओ आज आपण पहिल्या टप्प्यामध्ये कोणती माहिती आणि कशी भरावी याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग प्रथम आपले जे ब्राउझर आहे ते ब्राउझर आपण ओपन करून घेऊया। ब्राउझर ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला वर जी युडाइसची जी साइट आहे ती साइट आपण काय करूया, udais+gov.in या साइटवर आपण ओके करूया। त्यानंतर अशा प्रकारचं एक तुम्हाला होम पेज ओपन होईल। हे होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल स्कूल लॉगिन, ब्लॉक लॉगिन, डिस्ट्रिक्ट लॉगिन आणि स्टेट लॉगिन। मित्रांनो, हे जे लॉगिन आहे हे लॉगिन आपल्याला स्टेट साठी काय करायचं आहे, यूज करायचं आहे आणि हे जे लॉगिन आहे ते केंद्रशासित प्रदेशासाठी आपल्याला यूज करायचं आहे। मित्रांनो, आपल्या तालुक्याच्या एमएस कोऑर्डिनेटर कडून आपल्याला आपल्या शाळेचा युजर आयडी आणि पासवर्ड आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेला असेल, त्या युजर आयडी आणि पासवर्डने आपण आपली स्कूल लॉगिन करायचं असेल, प्राप्त झालेला नसेल तर आपल्या तालुक्याच्या एमएस कोऑर्डिनेटरशी आपण संपर्क साधायचा आहे। चला तर मग स्कूल लॉगिन वर ओके करूया। आपण स्कूल लॉगिन वर ओके केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला एक डॅशबोर्ड ओपन होईल। त्या डॅशबोर्डवर आपण आपला युजर नेम म्हणजेच आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेला आपण काय करूया, एंटर करूया आणि तो एंटर केल्यानंतर जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण काय करूया, तो फिल करूया आणि जो हा कॅप्चा कोड दिलेला आहे हा कॅप्चा कोड देखील आपण इथे एंटर करूया आणि त्यानंतर या लॉगिन या बटनावर आपण काय करायचं आहे, तो ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल आणि त्यानंतर आपल्याला इथं वर दाखवत आहे होम, चेंज पासवर्ड आणि माय प्रोफाइल। जो आपल्याला सिस्टीमने डिफॉल्ट पासवर्ड दिला आहे तो इथून आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो मित्रांनो। आणि त्यानंतर आपल्याला जे काम करायचं आहे ते काम करायचं आहे कुठे, आपल्याला जे काम करायचं आहे ते इथं काम करायचं आहे। क्लिक हिअर टू ओपन DCP टू फिल द डाटा, याला ओके केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड ओपन होईल। इथं आपण लँग्वेज सुद्धा चेंज करून घेऊ शकतो, म्हणजे हिंदी किंवा इंग्लिश, तुम्हाला जे पाहिजे आहे ती पाहिजे ती भाषा आपण इथं चूज करू शकतो। आणि तुम्हाला इथं सेक्शन दाखवत आहे, पूर्ण हेड दाखवत आहे त्याचे। त्यानंतर पूर्ण हेड आणखी बघायचे असतील तर शॉर्ट फॉर्म मध्ये इथे दाखवलेले आहे तुम्हाला पूर्ण हेड। अशा पद्धतीने तुम्हाला हे हेड सुद्धा इथे बघायला मिळतील, कुठल्या हेडचं आपलं काम पूर्ण झालेलं आहे आणि कुठल्या हेडचं काम पूर्ण नाही ते। मित्रांनो, प्रथमतः आपण इथं प्रोफाईलवर ओके करूया। मी स्टार्ट केलेलं नाही काम म्हणून तुम्हाला इथं पुढे स्टेटस दाखवत आहे त्याचं नॉट स्टार्टेड। प्रोफाईलला ओके केल्यानंतर अशा प्रकारचा एक तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होईल। त्या डॅशबोर्ड मध्ये आपण आपला युडाइस इथे दाखवत आहे, बरोबर आपलं जे ग्राफिकल लोकेशन आहे आपल्या शाळेचं, म्हणजेच काय तर आपल्या शाळेचं भौगोलिक जे लोकेशन आहे ठिकाण ते दाखवत आहे। त्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती आहे ही माहिती बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली आलेली आहे, फक्त आपण ती चेक करायची आहे। अशा पद्धतीने ती माहिती दाखवत आहे ते आपण चेक करून घेऊया। त्यानंतर इथे पुढे माहिती दाखवत आहे, इथं जो मोबाईल नंबर आहे तो आमचा जुन्या मुख्याध्यापकाचा आहे, तो मी एडिट करून माझा टाकतो।
इथे विचारलेलं आहे रिस्पॉन्डेंट नेम, ते मध्ये टाकतो मी, सॉरी एसटीडी कोड जो आहे आपला तो कडा आपण टाकूया 02364. माझ्याकडे मोबाईल नाही, ईमेल आहे शाळेत आपल्या, ईमेल इथे एंटर करायचा आहे. जर आपल्या शाळेची वेबसाईट असेल तर ते हे वेबसाईट आपण काय करायचं इथे एंटर करावं, नसेल तर आपण सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने हा डाटा काय झालेला आहे आपला सेव्ह झालेला आहे, म्हणजे प्रोफाईल तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करावं लागेल 2 नंबरचा मुद्दा घेण्यासाठी. मित्रांनो, त्यानंतर आलेलं आहे कॅटेगरी. आपल्या शाळेची जी कॅटेगरी आहे ती कशी आहे, म्हणजेच काय तर शाळेचा प्रवर्ग, म्हणजे शाळेचा प्रवर्ग. माझी जी शाळा आहे तर आपण जो फॉर्म दिलेला होता आपल्याला संगणकीय प्रपत्र, ते आपण ऑफलाईन आपल्या सोबत जर ठेवलं तर हे भरायला अगदी सोपं होईल. शाळेची जी कॅटेगरी आहे आपली कॅटेगरी कोणती आहे, म्हणजे तुमची शाळा प्रायमरी आहे फक्त की अप्पर प्रायमरी आहे फक्त, का फक्त प्राथमिक व उच्च प्राथमिक अशी एकत्रित आहे, म्हणजे 1 ते 8 अशी आहे. तर आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा एक तर फक्त प्राथमिक किंवा प्राथमिक व उच्च प्राथमिक अशा प्रकारचे आहेत. माझी शाळा 2 मध्ये बसते, म्हणजे आता कोड लिहायचा आपल्याला 1 किंवा 2. जो कोड असेल आपला तो योग्य कोड आपण इथे निवडायचा. मी निवडलेला आहे, बाय डिफॉल्ट आलेला आहे. पहिला वर्ग म्हणजे काय तर आपल्या सर्वात खालचा वर्ग कोणता आहे, पहिली, आणि वरचा वर्ग कोणता आहे, 7वी आहे. टाइप ऑफ स्कूल म्हणजे तुमच्या शाळेमध्ये कशी आहे तुमची शाळा, शाळेचा प्रकार कसा आहे, फक्त मुलांसाठी आहे, फक्त मुलींसाठी आहे की मुला मुलींची एकत्रित आहे. त्यासाठी हा 3 नंबरचा मुद्दा आहे. तो 3 नंबरचा मुद्दा मी चूज केलेला आहे. मित्रांनो, इथं पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला, नंबर ऑफ द सेक्शन बाय क्लास. इफ द क्लास इज स्टँड अलाउड हॅज नॉट सेक्शन दॅन एंटर 1. म्हणजे काय तर वर्गणी आहे तुकड्यांची संख्या आपल्याला इथे लिहायची आहे. याचा अर्थ असा आहे की वर्गणी आहे तुकड्यांची संख्या. प्री प्रायमरी तुमच्याकडे जर असेल पूर्व प्राथमिक तर त्याच्या तुकड्या किती आहेत तिथे लिहायच्या. पहिलीची तुकडी किती आहे ते इथं मेन्शन करायचे, मी मेन्शन केलेले आहेत. तसंच लिहायचं आहे. माझी 1 ते 7 ची शाळा असल्यामुळे 7वीची तुकडी सुद्धा मी इथं लिहिलेली आहे मित्रांनो. त्यानंतरचा आपला मुद्दा आहे मॅनेजमेंट ऑफ द स्कूल. आमची जी शाळा आहे ती जिल्हा परिषदच्या मॅनेजमेंट खाली चालते, म्हणजे व्यवस्थापनाचा प्रकार जो आहे तो आपण इथं निवडायचा आहे मित्रांनो. माझा जो व्यवस्थापनाचा प्रकार आहे तो जिल्हा परिषद आहे म्हणून मी निवडलेला आहे. इयर एस्टॅब्लिशमेंट ऑफ द स्कूल म्हणजेच काय शाळेचे स्थापना वर्ष जे आहे ते स्थापना वर्ष आपण काय करायचं आहे निवडायचं आहे. इयर ऑफ द रिकॉग्नायझेशन ऑफ द स्कूल म्हणजेच काय शासनाने मान्यता कधी दिली याला ते मिळालेलं वर्ष आपण इथं मेन्शन करायचं आहे. म्हणजेच काय तर प्राथमिकला कधी मान्यता मिळाली आणि उच्च प्राथमिकला कधी मिळाली. तुम्हाला आमची वरची जी मान्यता आहे तीच मान्यता इथे येईल खाली 1932. अप्पर प्रायमरीला पण त्याच वेळेस मिळालेला आहे 1932 ला. अशा पद्धतीने आपल्याला हा मुद्दा झालेला आहे. त्यानंतर 1.22 चा मुद्दा बघूया आपण. इयर ऑफ द अपग्रेडेशन ऑफ द स्कूल
म्हणजे प्रायमरी टू अप्पर प्रायमरी कधी झालेली आहे? 1932 ला झालेली आहे आमची. पुढचा मुद्दा आहे हा मुद्दा, इज दिस स्पेशल स्कूल फॉर CWSN? शाळेची मान्यता ही विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून मिळालेली आहे का? म्हणजे CWSN शाळा म्हणून ही मान्यता मिळालेली आहे का? होय किंवा नाही? माझी 2 नाही आहे. त्यानंतर हा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शाळा इमारत 2 सत्रासाठी म्हणजे सकाळ दुपार वापरली जाते का? शिफ्ट स्कूल आहे का? नो. इज दिस रेसिडेन्शियल स्कूल? निवासी शाळा आहे का? असल्यास त्याचा आपण काय करायचं, इतर प्रकार सुद्धा मेन्शन करायचा. आमची शाळा नाही त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट ही सिस्टीम दाखवत आहे. शाळेत जर निवासाची सुविधा असेल, इन द टाइप रेसिडेन्शियल स्कूल, तर आपण ती सिलेक्ट करायची आहे. आणि ती कोणकोणत्या वर्गासाठी आहे? वेदर द बोर्डिंग फॅसिलिटीज ऑफ दिस अवेलेबल फॉर दिस फोर स्टेज लेवल, म्हणजे प्रायमरी साठी आहे की अपर प्रायमरी आहे की कसं आहे. आणि त्याच्यामध्ये जर असतील म्हणजे राहण्याची सुविधा, तर त्याची संख्या किती आहे त्या विद्यार्थ्याची, ती संख्या तुम्ही काय करायची आहे इथं मेन्शन करायची आहे या 2 ठिकाणी. त्यानंतर आहे 1.26 चा मुद्दा जो आहे आपला, इज दिस मायनॉरिटी ऑफ मॅनेज्ड स्कूल? म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक आहे का शाळा? नाही. पुढचा मुद्दा आहे त्याच्या मुद्द्याची, जर होय असेल, इफ येस, जर होय असेल तर ती कशी आहे, कोणासाठी आहे, कुठल्या अल्पसंख्याकाचा प्रकार आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, जैन आहे का ख्रिश्चन आहे, त्या प्रकारचा आपण इथं काय करायचं आहे तो कोड निवडायचा आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोड दिलेले आहे. सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं इथं, सेव्ह अँड नेक्स्ट. अशा प्रकारे आपला हा पहिल्या भागामधला 1.26 पर्यंत आपला 1.27 बघा किती आहे. या लाईनचा अर्थ काय होतो? शाळेत प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण दिले जाते काय? यस. मीडियम ऑफ द इन्स्ट्रक्शन्स इन दिस स्कूल, इथं आपल्याला काय करायचं आहे, माध्यम निवडायचं आहे. कोणतं आपलं 10 मराठी. त्यानंतर आहे मीडियम ऑफ द इन्स्ट्रक्शन इन दिस स्कूल, आपण सिलेक्ट करायचं आहे. माध्यम जे आहे आपलं ते आपलं 10 नंबरला मराठी येतं, ज्याचं माध्यम आहे ते त्यांनी आपण काय करायचं आहे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारची माध्यमे असू शकतात तुमच्या शाळेमध्ये. वेगवेगळ्या प्रकारची जर माध्यमे असतील तर आपण ते काय करायचं आहे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर 1.29 हा मुद्दा बघूया. 1.29 चा मुद्दा आहे आपला हा, लँग्वेज टॉट ऍज द सब्जेक्ट्स मेन्शन ऑफ दिस दिअर लँग्वेज बिलो. म्हणजे तुमच्या शाळेमध्ये कोणकोणत्या प्राथमिक स्तरावर कोणकोणत्या भाषेचे विषय आहेत, त्याच्यामध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, हिंदी आहे, हे मी सिलेक्ट केलं आहे. डज द स्कूल आफ्टर एनी प्री वोकेशनल कोर्स, म्हणजे काय, उच्च प्राथमिक शाळा स्तरावर पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहे का? तर आपल्या जिल्हा परिषदला नसतो म्हणून 2 दिलेला आहे. पुढचा मुद्दा आहे शाळेमध्ये शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येते का? इथं हा मुद्दा, तर 2 असा मुद्दा निवडलेला आहे. जो त्याला लागू असेल त्यांनी तो निवडावा. त्यानंतर आहे 1.33 चा मुद्दा, कुठल्या मंडळाशी संलग्न आहे? अ डिस्टन्स ऑफ द स्कूल इन दिस नियरेस्ट गव्हर्नमेंट एडेड स्कूल, फॉर एक्झाम्पल 2.6 बघावं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे तुमचं कुठल्या मंडळाशी संलग्न आहे ते, प्रायमरी स्कूल सेक्शन कुठल्या मंडळाशी संलग्न आहे, सेकंडरी कुठले आहे, फॉर अपर प्रायमरी कुठले आहे, असं त्यांचा तो म्हणण्याचा उद्देश आहे. त्यानंतर 1.34 वेदर स्कूल इज द बाय ऑल वेदर रोड्स, म्हणजे काय,
तर सर्व ऋतूमध्ये शाळेकडे पोहोचण्यास रस्ता आहे का? आहे म्हणून मी लिहिलेलं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला इथं खाली मुद्दा आहे 1.35 शाळेला पूर्व प्राथमिक विभाग जोडला आहे का? अंगणवाडी सोडून शाळेला पूर्व प्राथमिक विभाग असेल म्हणजे LKG किंवा UKG असेल तर आपण काय करायचं आहे, तसं मेन्शन करायचं आहे आणि त्याची संख्या इथं मेन्शन करायची आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा असला 1.36 whether the अंगणवाडी सेंटर is located inside school premise area. म्हणजेच काय थोडक्यात तर शाळेच्या परिसरात अंगणवाडी आहे का? शासकीय व शासन अनुदानित शाळांकरिताच फक्त हा मुद्दा लागू आहे. जर असेल तर येस निवडा. कोड ऑफ दिस अंगणवाडी सेंटर आणि त्याचा काय करायचं आहे, आपल्याला कोड लिहायचा. आमच्या अंगणवाडीचा कोड मी इथे एंटर केलेला आहे. टोटल चिल्ड्रन ऑफ अंगणवाडी सेंटर. तर इथे काय करायचं आहे, आपल्याला संख्या लिहायची आहे. कशी संख्या लिहायची आहे? मुलगी आणि मुली. माझी जी संख्या ती मी फिल केलेली आहे. पुढे आहे इज द अंगणवाडी वर्कर ट्रेनड इन इयरली चाइल्डहुड एज्युकेशन. म्हणजे काय? अंगणवाडी ताई यांचे बालक शिक्षण विषयक प्रशिक्षण झालेले आहे का? जर असेल तर त्याला येस निवडा. आणि पुढचा मुद्दा आपला आहे 1.37 नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन डेज प्रिव्हियस अकॅडमिक इयर. म्हणजे मागील वर्षाचे आपले जे दिवस आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. प्री प्रायमरीचे किती दिवस होते, शाळेचे प्रत्यक्ष कामाचे दिवस आपल्याला इथे एंटर करायचे आहेत. कामाचे दिवस पूर्व प्राथमिकचे होते 228 आणि उच्च प्राथमिकचे होते 235. आणि 235. 1.38 आहे. याचा अर्थ आहे लाईनचा, लाईन वाचत नाही. चालू शैक्षणिक वर्षातील 2018-19 सरासरी विद्यार्थ्याचे शाळेतील उपस्थितीचे तास प्रति दिवस म्हटलेला आहे आणि दिवसातील विद्यार्थी उपस्थितीचे तास उदाहरणार्थ 5 तास 40 मिनिटे असं आपण हे प्रमाण द्यायचं आहे. आणि ते प्रमाण कसं येतं बघा, 5.3 माझ्या शाळेत आणि 5.3 असं मी प्रमाण घेतलेलं आहे आणि तेवढं उपस्थितीचा ऍव्हरेज आपल्याला दिलं गेलेलं आहे. 1.39 चा मुद्दा आहे चालू शैक्षणिक वर्षातील सरासरी शिक्षकांचे शाळेतील उपस्थितीचे तास ते सुद्धा तसंच लिहायचे आहे. प्रति तास 5.40 असा ऍव्हरेज म्हणून लिहायचा आहे. आणि प्रायमरीला 6.3 आणि अप्पर प्रायमरीला देखील 6.3. हे झाल्यानंतर आपल्याला सेव्ह म्हणायचं आहे आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. प्री प्रायमरी 0, त्यानंतरचा मुद्दा 1.40 हा मुद्दा CC being implemented in the school. म्हणजेच काय सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शाळेत राबविले जाते काय? येस म्हणा. प्रायमरीला राबवलं जातं, अप्पर प्रायमरीला देखील राबवलं जातं मित्रांनो. होय असल्यास इफ येस जर असेल तर आर कम्युनिटिव्ह रेकॉर्ड ऑफ दिस बिंग द मेन्शन्ड. म्हणजे काय तर प्रत्येक विद्यार्थ्याचे नियमित अभिलेखे ठेवले आहेत काय? होय. आणि दुसरा मुद्दा आहे सदरील अभिलेखे पालकाच्या निदर्शनास आणले जाते का? होय. पुढे आहे हा 1.41 चा मुद्दा फक्त खाजगी विनाअनुदानित शाळांसाठी चालू शैक्षणिक वर्ष 18-19 काय त्यामधील जे आहे ते त्यांना लागू असेल तिथे त्यांनी भरावायचा आहे. 1.42 चा मुद्दा जो आहे तो RT ऍक्ट 2009 मधील कलम 12 नुसार
प्रवेशित मुलांची संख्या त्यांनी इथं काय करायची आहे, भरावायची आहे. याचा अर्थ आहे पहिला एक की कलम 12(1)(c) विनानुदानित व तशा प्रकारच्या शाळेतील विद्यार्थी किती आले, इथं ते लिहायचं प्री प्रायमरीला किती आले काय. आणि बीचा अर्थ आहे अशा शाळा ज्यांना जागा, इमारत, भौतिक सुविधा सवलतीच्या दराने शासनाकडून मिळालेल्या आहेत अशा शाळांची माहिती इथे त्यांनी काय करायचे आहे, फिल करायचे आहे. 1.43 आहे शाळाबाह्य मुलाला वयानुरूप प्रवेश देण्यात आला आहे काय, तो सध्या विशेष प्रशिक्षण घेत आहे काय. होय असल्यास होय, नाही असल्यास नाही, दिलेलं नाही म्हणून नाही. जर विशेष प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या असेल तर इथं बॉईज किती आणि गर्ल किती हे मेन्शन करायचं आहे. त्याच्यामध्ये जो पट आहे तो पट कधीचा लिहायचा आहे तर 30 सप्टेंबर 2018 पर्यंतचा हा पट इथं लिहायचा आहे. नंबर ऑफ चिल्ड्रन एनरोल्ड फॉर द स्पेशल ट्रेनिंग प्रिव्हियस अकॅडमिक इयर, म्हणजे मागील शैक्षणिक वर्षात विशेष प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 17-18 ची. ते ह्या 2 नंबरच्या रकाने 3 नंबरचा मुद्दा याच्यातला मागील शैक्षणिक वर्षात विशेष प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 17-18 ची. ते त्यानंतर हू कंडक्ट स्पेशल ट्रेनिंग मीन्स विशेष प्रशिक्षण कोणामार्फत दिले जाते ते इथं तुम्ही इथं बाय डिफॉल्ट इथं ते मेन्शन करायचं आहे. स्पेशल ट्रेनिंग कुणी कंडक्ट केलेलं होतं आणि कुठे घेण्यात आले हे त्याचा प्रकार तिथं तुम्ही मेन्शन करायचा आहे. आपण 1.44 चा मुद्दा बघू. चालू शैक्षणिक वर्षात 18-19 उपचारात्मक अध्यापन घेत असलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती आहे ते इथं मेन्शन करायचं आहे. मी मेन्शन करतो 2 मुलं आहेत. Who does the academic section start given in this month? तुमचं शैक्षणिक वर्ष 18-19 कधी सुरुवात झाली त्या शैक्षणिक वर्षाची ते आपण इथे मेन्शन करायचं आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली तो महिना जो आहे तो महिना अंकात लिहायचा आहे, म्हणजे 5 मेला सुरुवात झाली, सॉरी 5व्या महिन्यामध्ये सुरुवात झालेली आहे शैक्षणिक वर्षाची. 1.46 चा मुद्दा आहे. 1.46 whether full sets the textbooks received in this current academic year, चालू शैक्षणिक वर्षात 18-19 पाठ्यपुस्तके मिळालेली आहेत काय. होय असेल तर होय, नसेल तर नाही. आणि जर मिळालेली असेल तर करंट अकॅडमिक इयरला तर कधी मिळाली तो महिना लिहायचा आहे. whether the school has received a graded supplementary the material in this previous academic year, म्हणजे काय मागील शैक्षणिक वर्षामध्ये 17-18 ला शैक्षणिक पूरक साहित्य मिळाले आहेत काय. होय असेल तर होय निवडा, नसेल तर नाही निवडा. शैक्षणिक पूरक साहित्य 17-18 मध्ये मिळालेले असेल तर होय, असेल तर होय निवडा. 1.48 आहे अवेलेबिलिटी ऑफ दिस फ्री टेक्स्टबुक्स टीचिंग लर्निंग मटेरियल TLM, टीचिंग लर्निंग मटेरियल. चालू शैक्षणिक वर्षात 18-19 मोफत पाठ्यपुस्तके, अध्ययन अध्यापन साहित्य TLM, खेळाचे साहित्य याची उपलब्धता आपल्याला इथं लिहायची आहे. पाठ्यपुस्तकाचे संपूर्ण संच मिळाले आहेत का, याचा पहिला मुद्दा आहे तो. पाठ्यपुस्तकाचे संपूर्ण संच मिळाले आहेत का प्रायमरीसाठी येस, अपर प्रायमरीसाठी देखील येस. वेदर TLM अवेलेबल फॉर इच ग्रेड, म्हणजे प्रत्येक वर्गासाठी अध्ययन अध्यापन साहित्य उपलब्ध आहे का, येस. 3 नंबरचा मुद्दा आहे हा आपला, प्रत्येक वर्गासाठी खेळाचे साहित्य उपलब्ध आहे काय. जर नसेल तर नाही म्हणा, असेल तर येस म्हणा. माझ्याकडे खेळाचं साहित्य नाही म्हटले. 1.49 चा मुद्दा आहे शाळेच्या मागील शैक्षणिक वर्षातील 17-18 भेटीचा तपशील, म्हणजे आपल्याला भेटी कोणी दिल्या. नंबर ऑफ अकॅडमिक इन्स्पेक्शन 1 झालेला आहे, म्हणजे काय वार्षिक तपासणी. केंद्र प्रमुखाच्या भेटी किती झालेल्या आहेत ते मेन्शन करायचे आहे. केंद्र प्रमुखाच्या भेटी झालेल्या आहेत 6 मी मेन्शन करतो. त्यानंतर गट शिक्षण स्तरावरील अधिकारी यांच्या भेटी म्हणजे BRC किती आहेत ते लिहायचे आहेत, 3 झालेले आहेत. नंबर ऑफ व्हिजिट्स डिस्ट्रिक्ट स्टेट लेवल म्हणजे राज्यस्तर किंवा जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांची संख्या 0 म्हणा.
मित्रांनो पुढचा मुद्दा आहे आपला 1.50 चा मुद्दा आहे शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे एसएमसी स्थापन केलेली आहे का? वेदर स्कूल मॅनेजमेंट कमिटी म्हणजे एसएमसी हे असणार, प्रत्येकाच्या शाळेत असते. त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ मेंबर्स इन एसएमसी म्हणजे समितीतील एकूण सदस्य संख्या. माझी जी सदस्य संख्या आहे ती मी घेतो. मेल किती आहेत त्याच्यामध्ये 7 आणि फिमेल आहेत माझ्याकडे 6. अशा प्रकारे मी ही एसएमसी ची संख्या लिहिली आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे नंबर ऑफ पॅरेंट्स इन गार्डियन म्हणजे समितीतील विद्यार्थ्यांचे आई वडील पालक सदस्य किती आहेत. त्याच्यामध्ये आहे 4 5 4 आणि 5. त्यानंतर आहे ऑफ द नंबर इन दिस अबाउट प्रोव्हाइड नंबर फॉर पॅरेंट्स बिलॉंग टू म्हणजे वरील ए म्हणजे वरील कोणता हा ए मुद्दा, ह्या ए मध्ये एससी किती आहे त्याच्यात एससी तर त्याच्यामध्ये 2 आहेत, एसटी 0 आहे. एसटी 0 आहे. ईडब्ल्यूएस देखील 0 आहे. मायनॉरिटी देखील 0 आहे. त्यानंतर आहेत स्थानिक प्राधिकरण आणि नामनिर्देशित सदस्य संख्या 2. त्याच्यामध्ये मेल किती आहेत आणि फिमेल किती आहेत. मेल आहे 1 आणि फिमेल आहे आमची 1. नंबर ऑफ टीचर मेल 1 आहे, फिमेल 1 आहे आमच्यामध्ये. नंबर ऑफ प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग मेंबर ऑफ प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग प्रशिक्षण दिलेल्यांची संख्या किती आहे तर ती आहे 7 आणि 6 म्हणजे एकूण 15. नंबर ऑफ मीटिंग इन हेल्ड एसएमसी ड्युरिंग म्हणजे तर काय बैठकांची संख्या किती झालेली आहे 12. वेदर एसएमसी हॅज प्रिपेअर्ड द स्कूल डेव्हलपमेंट प्लान एस म्हणजे काय शाळा विकास आराखडा तयार केला आहे का व्यवस्थापन समितीने. आणि एच मुद्दा आहे पुढचा वेदर सेपरेट बँक अकाउंट एसएमसी पेइंग द मेन्शन्ड यस आणि त्याची जी डिटेल्स आहे ते डिटेल्स खाली आहे इथे दिलेली मी. सेव्ह आणि नेक्स्ट. सेव्ह म्हटल्यानंतर आपल्याला सेव्ह म्हटल्यानंतर अशा प्रकारचा एक मेसेज येतो आपल्याला स्कूल मॅनेजमेंट सक्सेसफुली सेव्हड. त्यानंतर आहे मित्रांनो आपला 1.51 चा मुद्दा. 1.51 मध्ये काय दिलेलं आहे सेक्शन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज ऑफ दिस इक्विपमेंट इन दिस स्कूल म्हणजे काय शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे एसएमसी शाळा व्यवस्थापन समिती विकास समिती एसएमबीसी एकच आहे काय तर ती आपली एक नसते. तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण भाग 1 पाहिलेला आहे. पुढील व्हिडिओ मध्ये आपण असा पुढचा भाग पाहूया. तोपर्यंत आपलं जे प्रोफाईल आहे ते प्रोफाईल होम या बटनावर क्लिक करून आपण कोणती माहिती फिलअप केली आहे कंप्लीट झाली हे आपल्याला इथं दाखवतो. म्हणजे आपला सेक्शन 1 हा जो पार्ट आहे तो आपला काय झालेला आहे पूर्णतः कंप्लीट झालेला आहे. पुढील व्हिडिओ मध्ये आपण सेक्शन 2 पाहूया. तोपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नंतर सबस्क्राईब या लाल बटनावर टच करून हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.